तसं तर मोहरी हे मुख्यतः पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते। आता महाराष्ट्रात देखील या पिकाची लागवड केली जात आहे। पण रब्बी हंगामात पिकत असलेल्या या पिकाला सुरुवातीच्या काळात किडींचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। तर आपण आजच्या व्हिडिओत या किडींची लक्षणे आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे हे पाहणार आहोत। तर मित्रांनो, पहिली कीड आहे मावा कीड। प्रौढ तसेच बाल्यावस्थेत मावा पाने, फांद्या, फुले व रोपातील रस शोषण करत असतो। याशिवाय किडींच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकला जातो। दुसरी कीड आहे काळी माशी। प्रौढ माशी काळ्या व नारंगी रंगाची असून तिचे पंखे धुरकट असतात व त्याची अळी काळ्या रंगाची असते। या अळ्या पिकाच्या पानांमध्ये अनियमित आकाराची छिद्रे पाडून ते खातात। यासोबतच आणखी एक कीड म्हणजे पाने गुंडाळणारी अळी। ही अळी पाने गुंडाळून त्याच पानावर उपजीविका करते। चला तर आता पाहूया या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे। मावा या किडीसाठी डायमिथोएट 30 EC 13 मिली किंवा थायमिथॉक्झाम 25 WG 1 ग्राम किंवा ऑक्झिडिमेटॉन मिथाइल 25 EC 20 मिली किंवा क्लोरपायरिफॉस 20 EC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। काळी माशीसाठी डायमिथोएट 30 EC 13 मिली किंवा किनॉलफॉस 25 EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। पाने गुंडाळणाऱ्या अळींसाठी डायमिथोएट 30 EC 13 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। तर मित्रांनो, वेळीच या किडींचा प्रादुर्भाव ओळखून योग्य उपाययोजना केल्या तर मोहरी पिकाचं नुकसान होणार नाही आणि तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होईल। ही माहिती तुम्हाला माहिती होती का? मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच काही नवनवीन माहितीसाठी किसान राजला बघत रहा।